नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला आपल्याला सुगड पूजा करायची असते। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी आपण सुगड पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ प्रत्यक्षात बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, बघा। संक्रांत कधी आहे, पूजा कशी करायची, किती खण पूजायचे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। जर का तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप गोड गोड हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिन महिला खण पूजत असते। बघा, या पद्धतीचे खण असतात। हे खण आपल्याला विकत आणायचे असतात आणि हे खण आणताना आपल्याला एका सुवासिनीसाठी 5 खण आणायचे असतात आणि ही छोटी पंती असते, ती पंती आणायची असते। त्याचबरोबर आपल्याला या खणामध्ये टाकण्यासाठी या भाज्या, ज्याला आपण वंसा म्हणतो, हा वंसा देखील आपल्याला आणायचा असतो। आता हे सर्वांना माहिती आहेच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने, त्याचप्रमाणे ज्या नवीन सुवासिन महिला असतील त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने सुगड पूजन कसं करायचं याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। काही वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात। आपल्याला सुगड पूजन हे 14 जानेवारी बुधवार या दिवशी करायचं आहे। आता हे खण काही ठिकाणी भोगीच्या दिवशी आणले जातात, काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी हे खण आणले जातात। तुम्ही भोगीच्या दिवशी आदल्या दिवशी खण विकत आणून ठेवले तरी चालेल। विकत आणताना आपल्याला अगोदर खणांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मग घरी हे खण घेऊन यायचे आहे। आता सुगड पूजन तुम्ही तुमच्या घरात जिथे जागा असेल तिथे करू शकतात किंवा तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्ही सुगड पूजन केलं तरी चालेल। घर स्वच्छ करून घ्या, जागा स्वच्छ पुसून घ्या। त्या ठिकाणी तुम्ही एक पाट किंवा चौरंग मांडा, खाली स्वस्तिक रांगोळीने काढून घ्या, त्यावर हळदी कुंकू टाका। स्वतःच्या कपाळाला अगोदर हळदी कुंकू लावून घ्या, त्यानंतर पाटावर लाल स्वच्छ नवीन असे वस्त्र अंथरून घ्या। त्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपण जे सुगड आणले आहे हे सुगड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण हे सुगड थोडे काळे झालेले असतात। त्यानंतर ह्या सुगडांना हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजेच अगोदर सुगडांची पूजा करून घ्यायची आहे। आता सुगड पूजन करण्याच्या अगोदर आपल्याला सकाळी आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे खण पूजायचे आहे। तुमच्या घरात जर का 2 महिला असतील तर दोघींसाठी तुम्हाला वेगळे वेगळे 5-5 खण आणायचे आहे आणि दोघींची तुम्हाला वेगळी पूजाही करायची आहे। आपण जिथे पूजा मांडणी केली आहे, पाट मांडला आहे, त्या कपड्यावर आपल्याला, वस्त्रावर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ प्रत्येक खणाच्या खाली ठेवून घ्यायचे आहे। आता हे खण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही मांडू शकतात, गोलाकारात मांडू शकतात किंवा सरळ एका लाईनीत मांडले तरी चालेल किंवा मागे पुढे अशी 5 खण तुम्ही मांडले तरी चालेल। त्यानंतर आपल्याला वंस्यासाठी आपल्याला बोरं घ्यायची आहे, शेंगा घ्यायच्या आहे, वटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहे, आपल्याला गाजर घ्यायचा, ऊस घ्यायचा आहे, म्हणजेच या हंगामात ज्या ज्या भाज्या पिकतात त्या आपल्याला घ्यायच्या असतात। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। बघा, खण भरायच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्या। थोडेसे तांदूळ टाकून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी मांडा। विड्याची पानं असतील तर 2 विड्याची पानं ठेवा, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी प्रतीक म्हणून ठेवा। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा। हे गणपती बाप्पा, मी तुमची हळदी कुंकू अर्पण करून पूजा करत आहे। हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला या खणांमध्ये आपण ज्या ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्या भरून घ्यायचा आहे। यामध्ये ओला हरभरा, ऊस, वटाणा, त्याचप्रमाणे गव्हाच्या ओंब्या, गाजर, अशा ज्या ज्या भाज्या तुम्हाला मिळेल अशा 5 ते 6 भाज्या तुम्हाला आणून त्या यामध्ये भरायच्या आहे। त्यानंतर सर्व खणांना पुन्हा एकदा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत।
त्यानंतर फुलं असतील तर फुले अर्पण करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला खण पुजायचे असतात. सासूचे खण सासू जर का तुमची सवासीन वारलेली असेल तर तुम्हाला सासूचे देखील याच पद्धतीने खण पुजायचे असतात. जिथे तुमच्या सासूबाईंचा फोटो असेल तिथे तुम्ही 5 खण ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. यानंतर सासूच्या फोटोसमोर तुम्हाला त्यांची सासूबाईंची ओटी भरायची आहे. मग तुम्ही साडी चोळी खणा नारळाने ओटी भरू शकतात. त्यांना सुवासीन महिला असल्यामुळे तुम्हाला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी लाखेच्या बांगड्यांना महत्त्व असतं. या लाखेच्या बांगड्या आपल्याला त्यांच्या फोटोपुढे ठेवायच्या आहे. तुम्हाला देखील तुमच्या हातात लाखेच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत. यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्याला या दिवशी घालायचा नाही. त्यानंतर आपल्याला प्रत्येक खणामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ, पांढरे तीळ टाकायचे आहे. बघा, तुम्ही सर्वात अगोदर तीळ आणि तांदूळ टाकले तरी चालेल किंवा तुम्ही सगळे खण भरल्यावर तीळ आणि तांदूळ टाकले तरी चालेल. त्यानंतर एका वाटीत तुम्हाला तिळगुळ घ्यायचे आहेत, एका वाटीत तीळ घ्यायचे आहे. हे देखील आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. यानंतर आपल्याला या पद्धतीची पंती एक मिळते. ही पंती घेऊन यायची. या पंतीत आपल्याला हळदी कुंकू, थोडेसे तीळ आणि थोडेसे तिळगुळ टाकायचे आहे आणि ही पंती आपल्याला एका खणावर ठेवायची असते. कोणत्याही एका खणावर तुम्ही ही पंती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला एक खण पुजायचे असतात. तुम्ही जर का घरात पुरणाचा स्वयंपाक केलेला असेल तर तुम्हाला तो नैवेद्य या खणापुढे दाखवायचा आहे. आपल्या देवघरात एक नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे. धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला या सर्व पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. आता काही ठिकाणी या खणाची पूजा केल्यानंतर हे खण झाकण्याची पद्धत आहे. या खणांवर एक ब्लाऊज पीस टाकला जातो. काही ठिकाणी हे खण असेच पुजतात तर काही ठिकाणी ब्लाऊज पीस टाकतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे खण तुम्हाला पुजायचे आहेत. आता यानंतर तुम्ही छान अशी छोटीशी रांगोळी काढा. यानंतर आपल्याला हा जो भाज्यांचा वंसा आहे, हा वंसा एका टोपलीत किंवा एका भांड्यात तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचे खण पुजून झाल्यानंतर तुम्हाला हा वंसा देवांना देखील दाखवायचा असतो. त्यानंतर तुमच्या घराजवळ जिथेही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा वंसा द्यायचा असतो. बघा, हा वंसा आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन देखील द्यायचा आहे. यानंतर यातील वंसा आपल्याला आपल्या बाहेर असलेल्या तुळशीला देखील द्यायचा असतो. आता बघा, देवघरात असलेल्या देवांना कसं वंसायचं. आपले खण पुजून झाल्यानंतर आपल्याला देवांपुढे बसायचं आहे. धूप दीप लावून घ्यायचं आहे. देवांना नैवेद्य दाखवा. यानंतर स्वतःला हळदी कुंकू अर्पण करा. देवांना हळदी कुंकू अर्पण करा. आपल्याला हा जो वंसा आहे यातील थोडा वंसा आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला पदर, थोडासा पदर लावायचा आहे. बघा, असा पदर लावायचा आणि हा वंसा आपल्याला देवांना द्यायचा असतो. वंसा देताना आपल्याला असं म्हणायचं असतं, रामाचा वंसा, सीतेचा वंसा, जन्मोजन्मी वंसा. आता देवांना वंसून झाल्यानंतर आपल्याला आपण जे खण पुजले आहे यातील एक खण उचलायचा आहे आणि आपल्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ हा खण ठेवायचा आणि वंसा आपल्याला याच पद्धतीने पदराला धरून तुळशी मातेला देखील आपल्याला वंसायचा आहे. रामाचा वंसा, सीतेचा वंसा, जन्मोजन्मी वंसा. आता याच पद्धतीने आपण मंदिरात गेल्यानंतर तेथील विठ्ठल रुक्मिणी पुढे आपल्याला यातील एक खण ठेवायचा आहे आणि तिथे असलेला खण आपल्याला उचलून घरी एक आणायचा असतो. याच पद्धतीने आपल्याला तिथे वंसायचं आहे आणि यानंतर आपल्याला महिलांना देखील मंदिरात याच पद्धतीने वंसायचं आहे. 5, 7, 9 अशा महिलांना तुम्हाला वंसा द्यायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे आणि तिळगुळ तुम्हाला द्यायचे आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर या पद्धतीने आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. संपूर्ण दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे.